नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण बनवणार आहोत काजू कतली। अगदी घरी झटपट आणि अगदी साधी सोप्या पद्धतीने। फुल व्हिडिओ बघा, टिप्स आणि ट्रिक भरपूर आहे याच्यात, कारण की बरंच वेळा आपली काजू कतली जी आहे ती फसते, तर नक्की बघा। हे बघा, इथं घेतले मी 200 ग्रामचं पाकिट आहे, ते इथं 250 ग्राम घ्यायचं आहे, तर 50 ग्राम मी सुट्टे काजू घेतले। आता काजू कतली जे आपण मार्केटमधून आणतो तेव्हा ते तुकडा काजू यूज करतात बाजारात, तर आपण चांगल्या क्वालिटीचे बनवणार आहोत। ते इथं मी फ्रेश असे अख्खे काजू घेतले, चांगल्या क्वालिटीचे पाकिटातले। इथं 200 ग्रामचं पाकिट होतं आणि 50 ग्राम मी भरून घेतले सुट्टे। तर एक रेशो सांगितला की सहज आपल्याला 200 ग्रामचं पाकिट भेटतं। तर पाव किलो कसे करायचे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं। त्याला स्वच्छ धुवून घेतलं, त्याने की जे काही पावडर कोटिंग असते त्यामुळे त्याला धुवून घ्यायचं आणि मग त्याला 1 ग्लास पाण्यामध्ये सोक करायचं, म्हणजे फ्लोटिंग होतील काजू इतकं पाणी टाकायचं आणि 2 तासासाठी झाकून ठेवून द्यायचं, भिजू द्यायचं 2 तास। आता 2 तासानंतर आपण बघत आहोत, तर हे बघा 2 तास झालेले आहेत, संध्याकाळ झालेली आणि आपले छान फुलून आलेले आहेत काजू। अगदी छान असे बघा, इझिली तुटतात असे कळ्या ज्या आहेत छान फुलून आलेले आहेत। तर आत्ता आपण करणार आहोत काजू कतली। आता चला बघूया ह्याची पूर्ण प्रोसेस। लक्ष देऊन बघा, कारण की खूप टिप्स आणि ट्रिक मी इथं सांगणार आहे, म्हणजे तुमची जी काजू कतली आहे ती अजिबात फसणार नाही, अजिबात चिकट किंवा चिवट होणार नाही। तर इथं चाळणीमध्ये काढून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं याला परत एकदा। आणि हे बघा, हे अशी अगदी एका हाताने सुद्धा ही काजू जी आहे, जी कळी आहे ती तुटते। हे बघा, अगदी इतके छान भिजलेले आहेत। तर आता पाणी ड्रेन करून घ्यायचं पूर्ण चाळणीमध्ये, जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घ्यायचं। वाटताना आपल्याला मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे। ते मी तुम्हाला एक वाटी दाखवते, जी पाव किलो ची वाटी आहे, म्हणजे 250 ग्रामचीच वाटी आहे। तर त्याच्यात मी साखर घेतलेली आहे, पिठी साखर घ्यायची आहे। 1 वाटी साखर घेतली आपली रेग्युलर, त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड केली आणि ते झाली पिठी साखर। बाजारातली पिठी साखर वापरू नका, कारण की ती बऱ्याच वेळा स्वीटनिंगला कमी असते, म्हणजे गोडपणाला कमी असते। बाजारातली पिठी साखरला मिक्सिंग असते, त्यामुळे स्वीटनिंगला ती कमी असते। तर चला, आता इथं मी 1 वाटी साखर घेतली, त्यात थोडी जास्त भरली पिठी साखर। तर जास्त राहिली तरी आपण बाजूला ठेवू शकतो, पण कमी झाली तर परत थोडीशी वाटा, त्यामुळे 1 वाटीपेक्षा कमी घेतली तरी चालेल थोडीशी। तर इथं ही 1 वाटी गच्च भरून आपल्याला साखर घ्यायची, म्हणजे पाव किलो काजू तर पाव किलो पिठी साखर घ्यायची आपल्याला। आत्ता इथं सेम रेशोने मी घेतलेली आहे साखर आणि काजू। लक्षात ठेवा, 250 ग्राम साखर तर 250 ग्राम आपली काजू पिठी साखर घ्यायची। परत एकदा रिपीट करते, घरातलीच घ्या, छान स्वीटनिंग येतो त्याला। तर हे बघा, असं फ्लॅट करून मी घेतलेले आहे, वाटीला दाब देऊन, म्हणजे कमी पडायला नको। तर आत्ता काय प्रोसिजर करायची ते सुद्धा मी दाखवते। मिक्सरचं आता मोठं भांडं घ्यायचं आहे, जे चटणी जारपेक्षा जे मोठं असतं ना मसाल्यासाठी, ते घ्यायचं आहे। तर चला, आता वाटायचं कसं, कोणत्या प्रोसिजरने वाटायचं ते पूर्ण दाखवते। तर इथं असं पाणी पूर्ण ड्रेन झालं आहे बघा, पाणी निघालेलं आहे का ते आपण टाकून दिलं। आता हे जे काजू आहे ते पल्स करायचे आपल्याला, ओबडधोबड 2 ते 3 वेळा आपल्याला वाटून घ्यायचे, पाणी न टाकता। 2 वेळा पाणी न टाकता आपल्याला वाटायचं आहे। तर हे बघा, आता ह्याला ब्लेंड करून घेते, पल्स करा किंवा 1 ते 2 सेकंडसाठी फिरवून घ्या। तर हे बघा, इथं असे थोडे बारीक झालेले आहेत। काजूचं जे बटर आहे किंवा जे तूप आहे ते रिलीज व्हायला हवं। तर हे बघा, आता ह्याला थोडंसं परत वाटून घेते, हलवून घेतलं आणि परत ह्याला वाटून घेते। आता सेकंड बॅचमध्ये सुद्धा आपल्याला ह्याला हलवून घ्यायचं आणि थर्ड बॅचमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर 2दा मी ह्याला विदाऊट वॉटर वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। छानपैकी असं ओबडधोबड बारीक झाले, चिकट झालेलं आहे, म्हणजे याचं तूप किंवा म्हणजे बटर इथे रिलीज झालं। अगदी 2 चमचे पाणी मी इथं वाटीत घेतलं आणि ते टाकून आता ह्याला वाटून घेऊया। आता सुद्धा हे अगदी थोडंसं स्टिकी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता, कारण की आपण 2 चमचे पाणी टाकलेलं आहे। आता ह्याच्यात मिक्स करायची आहे साखर। साखर जी आपली पिठी साखर, पावडर शुगर आता आपण मिक्स करून घेऊया याच्यात, जे आपण काढून घेतलेली आहे। पूर्ण 1 वाटी पिठी साखर जी आहे ती आपण याच्यात मिक्स करून घ्यायची आहे। आणि आता चला बघूया, तर हे बघा, पूर्ण रेशो घ्यायचा आहे याच्यात आणि आता याला ब्लेंड करूया। आता याच्यात पाणी वगैरे काही नाही टाकायचं, जे साखरेचं पाणी सुटेल त्याच्यामध्ये हे काजू जे आहे ते अगदी बारीक होतील। तर चला बघूया। तर लेड लावली आणि आता ह्याला लगेच आपण वाटून घेऊया। तर अगदी 2 मिनटं वाटून घ्यायचं आहे। पल्स करता तुम्ही वाटू शकता किंवा डायरेक्टसुद्धा वाटलं तरी चालेल। तर हे बघा, रेडी, 1 मिनटातच आपली ही वाटून झालेली आहे, अगदी क्रीमी आहे। तर आता ह्याला नॉनस्टिक भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं।
पॅन, कढई जे काही असेल त्याच्यात तुम्ही ट्रान्सफर करू शकता. परत मी एकदा थोडंसं वाटून घेतलं. मला थोडेसे कण वाटले त्यामुळे एकदा परत पल्स करून घेतलं. आता ह्याला आपण नॉनस्टिक भांड्यामध्ये काढून घेऊया. नॉनस्टिक भांड्याला तुम्हाला तूप लावून घ्यायचं आहे. तर नॉनस्टिक भांड्याला तूप का लावायचं तर हे नॉनस्टिक होण्यासाठी. तर चला, पॅन असो कढई असो त्याला तूप लावून घ्या आधी आणि थंड भांडं घ्यायचं आहे. थंड भांड्यालाच तुम्हाला तूप वगैरे ग्रीस करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये हे मिश्रण काढायचं आहे. आता मिश्रण काढणंसुद्धा थोडं चिकट आहे त्यामुळे थोडं झिकझिक होऊ शकते, पण इतकेच एफर्ट्स आहे याच्यामध्ये, कारण की ह्याच्यापुढे ती अगदी झटपट होते. तर चला बघूया. तर हे बघा, मी कढई घेतलेली, ह्याला ऑलरेडी मी तूप लावून घेतलेलं आहे. धुवून त्याला ड्राय करून त्याला तूप लावून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे संपूर्ण मिश्रण आहे हे काढून घ्यायचं आपल्याला. तर हे बघा, चमच्याच्या मदतीने आपण हे पूर्णपणे काढून घेऊया. स्टीलच्या चमच्याच्या ऐवजी तुम्ही सिलिकॉनचा चमचा असेल, स्पॅट्युला असेल तो घेतला तरी चालेल, किंवा लाकडाचा चमचा असेल तरीही चालेल. तर आता ह्याला ठेवलं स्लो गॅसवरती मी शिजण्यासाठी. तर आता ह्याला स्लो गॅसवरती आपल्याला ठेवायचं, अगदी स्लो करायचं आहे. काय काय रेसिपी अशा असतात ज्याला अगदी स्लो गॅस लागतो आणि नॉनस्टिक भांडंच लागतं. तर आता ह्याला पातळ आहे, तुम्ही बघू शकता. आता हे जसं जसं ड्राय होत जाईल किंवा जसं जसं घट्ट होत जाईल तसं तसं आपल्याला कळून येईल. अगदी ड्राय नाही करायचं, कारण की ही चिक्की होऊ शकते. अगदी 5 मिनटानंतर तुम्ही चेक करू शकता. असे 15 मिनटं आपल्याला ह्याला ठेवायचं आहे. मोजून 15 मिनटे स्लो गॅसवरती आपल्याला कुक करायचं आहे. परत मी 10व्या मिनटालासुद्धा चेक केलं आणि 15व्या मिनटालासुद्धा चेक केलं. जेव्हा त्याचा गोळा रेडी होतो इझिली, म्हणजे आपली जे काजूकतरीची मिश्रण आहे ते रेडी आहे, ड्राय आणि गोळा सहज लाडू वळतो किंवा गोळी वळते, तर समजून जायचं की आता रेडी आहे. लगेच गॅस बंद करायचा आणि तुमच्याकडे जे कोणतंही बटर पेपर असेल किंवा क्लीन रॅप असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे सुद्धा इथं क्लीन रॅप आहे, तर मी तो घेते. तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही वापरू शकता. आता मी इथं एका ठिकाणी तुम्हाला क्लीन रॅप दाखवते आणि वरच्या बाजूला बटर पेपर लावणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बोथ साईडला तुम्ही बटर पेपर लावू शकता. बट एक गोष्टीचं लक्षात ठेवा, जेव्हा आपण ह्याला असा बटर पेपरवरती किंवा क्लीन रॅपवरती टाकूया त्या पानालासुद्धा किंवा त्या कागदालासुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. कारण की ते चिपकेल परत, त्यामुळे स्टिकी होतं. त्यामुळे त्याला बटर पेपर असू तरी त्याला तूप लावायचं आहे किंवा क्लीन रॅप असू त्यालासुद्धा आपल्याला तूप लावायचं आहे, ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे. आणि मग हे मिश्रण टाकायचं आणि ह्याला असं अगदी 4 ते 5 मिनटं आपण ह्याला दाब देऊन मळून घ्यायचं. फोल्ड करत राहायचं म्हणजे ह्याला मळून होईल. हे बघा, तुम्ही बघू शकता जसं मी फोल्ड करत आहे म्हणजे ह्याला मी मळून घेत आहे अगदी 5 ते 4 मिनटं, जास्त वेळ नाही. तर हे असं मळून एकत्र झालं की लगेच मग आपल्याला ह्याला लाटून घ्यायचं आहे बटर पेपर ठेवून. आणि हे गरम गरम असतानाच ही प्रोसिजर करायची आहे, मळून घ्यायची. म्हणजे हे थंडही होतं आणि हे थोडंसं एकत्रसुद्धा येतं, ॲज अ डो हे तयार होतं. तर हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी असं फोल्डिंग मेथडनी मी याला मळून घेत आहे, दाब देऊन फोल्डिंग मेथडनी मळून घेत आहे. तर अशा प्रकारे आपण ह्याला मळून घेऊया. आणि वरच्या बाजूला ह्याला बटर पेपर लावणार आहे मी. तुम्ही साधा प्लास्टिक वापरू नका, कारण की अगदी हे कडक असतं, गरम असतं, त्याच्यामध्ये प्लास्टिक वापरणं थोडं हार्मफुल असेल, त्यामुळे प्लास्टिक वापरू नका. बटर पेपर तुम्ही वापरा, दोघा बाजूला वापरलं तरी चालेल. आणि अशी धारवाली नाईफ घ्या आणि ह्याला आता शेप देऊया आपण. शेप जसं मी म्हटलं की चौकोनी शेप द्यायचा आहे याला, किंवा रेक्टेंग्युलर शेपसुद्धा देऊ शकता, कारण की याला जे वेस्टेज आहे कट करताना ते कमी होईल. आणि सिल्वर वर्क असेल, चांदीचं वर्क असेल तर ते नक्कीच लावा, कारण की खूप छान दिसतं आणि जे काजूकतरीची रौनक आहे ती चांदीच्या वर्कनीच येते. तर चला आता पटकन जाऊन ह्याला शेप देऊया. आणि हे जास्त थंड नाही करायचं, अगदी लोकवम असतानाच ह्याला चांदीचं वर्क लावायचं आपल्याला. त्याला पटकन बटर पेपर लावूया आणि लाटण्याने ह्याला फ्लॅट करूया किंवा हाताने दाब दिला तरी चालेल. तुम्हाला जितकं थिक हवं किंवा जितकं पातळ हवं तितकं तुम्ही करू शकता. जसं मार्केटमध्ये असतं मी त्याच प्रकारे करते, तुम्हाला दाखवत आहे मी. तर हे बघा, हलक्या दाबाने ह्याला आपण लाटून घेऊया, म्हणजे याला फ्लॅट करून घ्यायचं आहे. तुम्हाला हे काम प्लॅटफॉर्मवरतीच करायचं आहे, बटर पेपर किंवा क्लीन रॅपच्या मदतीने. ह्याला पोलपाटावरती करायला जाऊ नका, कारण की हे स्लिप होऊ शकतं किंवा ह्याची जी थिकनेस आहे ती बिघडू शकते. तर हे बघा, आता बटर पेपर मी काढत आहे. लाटणं आपण फिरून झालेलं आहे रोलिंग पिन. आता आपण ह्याला काढून बघूया हे किती फ्लॅट झालं. आणि लगेच जे आपलं सिल्वर वर्क आहे किंवा
आपले जे सिल्वर वर्क आहे ते एटेबल असलं तरच घ्या. तर चला आता बघूया. जसं आकारात तुम्हाला हवं, जितकं पातळ हवं, जितकं थिक हवं तितकं तुम्ही ठेवू शकता. आणि पटकन आता ह्याला काढूया. आणि थंड व्हायच्या आधी सिल्वर वर्क लावायचं आहे. आणि सिल्वर वर्क लावल्यानंतर ह्याला अगदी अर्धा तास थंड होऊ द्या, म्हणजे नॉर्मल होऊ द्या, आणि मग कटिंग करूया. लगेच त्याला गरम गरम असताना कटिंग करायचं नाही, कारण की थोडंसं स्टिकी आणि थोडंसं ट्रिकीसुद्धा राहतं. त्यामुळे हे बघा, आता जे मी बटर पेपर काढते ते अगदी अलगद हाताने मी काढत आहे, हलक्या हाताने, म्हणजे हे स्टिकी आहे. त्यामुळे सिल्वर वर्क इथं आपल्याला आत्ताच लावायचं आहे, म्हणजे हे चिपकून बसतं. सिल्वर वर्क बाहेर उडणार नाही, म्हणजे थंड झाल्यावर उडणार नाही. त्यामुळे तर चला आता बटर पेपर काळजीपूर्वक काढून घेते आणि मग याला सिल्वर वर्क लावते. आता असेल तरच लावा, मी तुम्हाला हे नाही म्हणत, घरी करतो आहे आपण, बट त्याची शोभा त्याच्याने असते. त्यामुळे मी म्हटलं अवेलेबल असेल इझिली तर नक्कीच अप्लाय करा. तर चला आता पटकन दाखवते तुम्हाला सिल्वर वर्क कसं लावायचं. तर हे बघा, त्याला आधी थोडंसं चमच्याने जे आहे ते दाब देऊन घ्यायचं, म्हणजे अगदीच फ्लॅट करून घ्यायचं. आणि थोडंसं तूप लावलेलं आहे मी इथं, अगदी काही थेंब चमच्याच्या मदतीने, आणि त्याच्यानेच चमच्यानेच मी ह्याला स्प्रेड केलेलं आहे तुपाला, अगदी थोडंसं, म्हणजे स्टिकी व्हायला नको त्यामुळे. तर हे बघा, आणि आता ह्याला सिल्वर वर्क लावूया. आता तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याला परत थोडंसं फ्लॅट करू शकता, बट मी इथं रोलिंग पिन नाही वापरत, मी ह्याला बस हाताने थोडंसं दाब देते. आता वाटलं तर तुम्ही थोडंसं हलकंसं इथं लाटणं फिरू शकता. आता मी तुम्हाला हे ट्रान्सपरंट करून दाखवत आहे. तोच रॅपर जो आहे खालचा तो मला मी फोल्ड केला आणि तोच परत मी दाखवते, म्हणजे किती थिक, किती पातळ, किती रुंद ह्याला करायचं आहे. तर ते दाखवण्यासाठी मी परत एकदा लाटून घेते. तर तुम्ही बघू शकता, जसं काजू कतरीची मार्केटमध्ये साईज असते अगदी त्याच थिकनेसचं मी इथं ठेवलेलं आहे. तर हे बघा, आता आपले रेडी आहे. आता आपण पटकन जाऊन जे आपलं रिमेनिंग 2च कामं राहिलेले आहेत ते आपण करूया. आणि अगदी 1 तासाच्या आत तुमचं हे जे काजू कतली आहे ती रेडी होते. भिजवण्याचे 2 तास सोडले तर अगदी 1 तासाच्या आत ही काजू कतली रेडी होते. तर हे बघा, आता हे सिल्वर वर्क मी घेतलेलं आहे. मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं, अवेलेबल असेल तर नक्कीच यूज करा. तर हे बघा, आता हे लावायचं कसं, बऱ्याच वेळा मलाही डाऊट होतं की लावायचं कसं. त्यामुळे मी स्पेशली तुम्हाला दाखवत आहे डिटेलमध्ये की हे वर्क कसं लावायचं, कारण की आपण नेहमी हे वर्क कधी लावत नाही, आपल्याला माहीत नसतं इतकं. तर चला दाखवते. ह्याला जास्त काय नाही, टेन्शन करायचं नाही, हे चिपकलेलं असतं. हा जो पेपर आहे हा डायरेक्ट आपल्याला आपली जी स्वीट आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि वरच्यावर अलगद तो कागद काढून घ्यायचा आहे प्रेस केल्यानंतर. तर हे बघा, आता मी दाखवते तुम्हाला. तर हे बघा, हा पेपर घ्यायचा आणि बस ह्याला उलटा ठेवून द्यायचा आणि थोडासा दाब द्यायचा आणि वरच्यावर जो स्टिकी पेपर आहे त्याचा तो काढून घ्यायचा. तर हे बघा, हे बघा, हे चिपकलं की इझिली निघतं. अशा प्रकारे मी 2 शीट लावत आहे. ते बघा, सुरीच्या मदतीने मी इथं दाब देत आहे आणि शार्प सुरी घ्यायची ह्याला कटिंग करण्यासाठी. मी लगेच नाही कट करणार, ह्याला सेट होऊ द्यायचं अर्धा ते पाऊण तास तुम्ही म्हणा. जसं तुम्हाला वाटलं की सेटल झालेलं आहे तेव्हाच आपल्याला याला सुरी लावायची आहे. अगदी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनटात हे सेट होतं. फॅन खाली ठेवलं म्हणजे हेअर ड्राय केलं तर अगदी हे अर्धा तास तुम्हाला ठेवावं लागेल बाहेर रूम टेम्परेचरवरती. जसं मी तुम्हाला सांगितलं, घाई असेल तर फ्रीजमध्ये ठेवा. अगदी 15 मिनटात हे स्वीट रेडी होते आणि मग तुम्ही याला कट करू शकता आपल्या आवडीच्या आकारात. तर हे बघा, 2 शीट मी इथं लावलेले आहेत. आय थिंक तिसरी पण बट लावली मी, कारण की आधी मला वाटलेलं की 2 शीट सफिशियंट होतील, मग मी तिसरी पण शीट घेतली आणि लावलेली आहे. सो असं होतं की आधी आपल्याला वाटतं की 2च शीट कम्फर्टेबल असतील, नको जास्त लावायला, पण ते बरं नाही दिसत. अर्ध्या जागेला लावला नाही, अर्धा नाही, त्यामुळे 3 शीट लावलेलं मी इथं. आणि आत्ता याला थंड होऊ देणार आहे आणि याला कटिंग करूया. आता हे थंड झालेलं आहे. आता पटकन आपण याला कट करून घेऊया. सुरीला, नाईफला अशा प्रकारे कट करायचं आहे, ठेवायचं आहे. आणि
कट करायच्या अगोदर ह्याला तूप लावून नक्की घ्या, म्हणजे ग्रीस करून घ्यायची सुरी, म्हणजे स्टिक होणार नाही. आणि जसं आपण केक वगैरे कट करतो अगदी तसं नाही. ते बघा असे ठेवायचे आणि जस्ट ह्याला प्रेस करायचे, जसं आपण चिक्की कापतो अगदी तसंच. तर चला, आपली काजू कतली रेडी आहे. आता सायडिंगचं आपल्याला टाकून द्यायचं नाही, खायचं आहे, कारण की आपण घरीच बनवली. तुम्ही बघू शकता की ते छान थिकनेस आहे, जसं आपल्याला मार्केटमध्ये भेटतं अगदी तसंच. आय होप तुम्हाला ही काजू कतलीची रेसिपी आवडली असेल. नक्की ट्राय करा. मार्केटपेक्षा अगदी भन्नाट आणि भारी झालेली आहे. एकदा करताल तर परत परत मार्केटमध्ये जाणारच नाही तुम्ही. घरीच करताल काजू कतलीची रेसिपी. तर चला, टेस्ट करा आणि पटकन मला ट्राय करून सांगा की कशी झाली ही रेसिपी. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कारण की सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. कमेंट करून नक्कीच कळवा ही रेसिपी ट्राय केली कशी झाली ती, आणि तुम्हाला आवडली तर नक्कीच ट्राय करा, बनवा आणि माझी आठवण नक्कीच करा. तर चला, पटकन जाऊन लाईक करणार आहोत, शेअर करणार आहोत, ही रेसिपी ट्राय करणार आहोत, सबस्क्राईब करणार आहोत, कारण की सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.